दीपित सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर याकूब सरांसाठी सर्वांनी करायचा आहे. खूप चांगलं मनोरंजन त्यांनी केलेलं आहे. याकूब सर आपल्या कलेला आमच्या समालोचन कक्षामधून वंदन, अभिवादन आणि अतिशय दर्जेदार स्वरूपाचं मनोरंजन आपण केलेलं आहे. त्याबद्दल याकूब सर आपले मनापासून आभार. आदरणीय इर्शादजी बागवान सरांना आपण ऐकत होतात मागील मॅचमध्ये. अतिशय दर्जेदार समालोचन आणि आपल्या सोलापूर प्रभागातील सांगोला वसुंधरेवरील हा आवाज अतिशय निष्णात आणि अस्खलित समालोचन आमच्या साथीने अगदी या स्पर्धेमध्ये रंगरूप ते प्रदान करतात. तुम्हाला मी घेऊन जातोय थेट लाईव्ह ऍक्शन मध्ये, जिथे सामन्याला सुरुवात झालेला आहे. सुरुवात झालेला आहे. लक्षात असू द्या पंचांचा इशारा त्या ठिकाणी नो बॉलचा आलेला आहे. 8:18 झालेले आहेत. 27 मिनिटांमध्ये तुम्हाला परिपूर्ण स्वरूपामध्ये 5 षटकेची परिपूर्ण करावी लागतील. 27 मिनिटांनंतर थेट एक क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. लक्षात असू द्या हे काही महत्वपूर्ण नियम आहेत आणि त्या नियमांचा भंग होता कामा नये. पहिला नो चेंडू आणि त्यानंतर फलंदाजाकरिता भरपूर काही संधी. क्षेत्ररक्षण देखील खराब आहे. हातामधून चेंडू स्किड झाला. ओहो हो, हे काय घडतंय? ढूंढो 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 रे साजना. क्षेत्ररक्षकांचे साथ फार महत्वपूर्ण. ड्रॉविंग मॅन कॅचेस स्टिक बुडत्याला काडीचा आधार असतो आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार. या गोष्टी फारच निर्णायक गणल्या जातात क्रिकेटच्या वसुंधरेवर. तिन्ही अंकावरती धावफलक जाऊन विसावलेला आहे. संयोजकांना विनंती आहे मॅन्युअल स्कोररला जरूर पाठवा. कुठल्याही प्रकारची चुकी होऊ नये. इथे मॅन्युअल स्कोरर उपस्थित नाही आहेत. पंचांचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. लीगल बॉल. दोन संघांमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. आजच्या रजनीमधील चौथी लढत इन ऍक्शन आपण पाहतोय. एका बाजूने भुतरगड 11 आहे, दुसऱ्या बाजूने त्रिमूर्ती स्पोर्ट्स. करोलिटी वेलकम बॅक. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑफ स्टंपच्या पलीकडे फलंदाज शफल झालाय आणि त्यानंतर चेंडूला टॅकल केलाय. सीमारेषेच्या पलीकडे एक टोले जंग षटकार सजवण्यात आलाय. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा फलकावरती परिपूर्ण झालेले आहेत. 3 चेंडून गणेक 300च्या स्ट्राईक रेटने ग्रेट स्टार्ट. दिगंबरला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक संघाकरिता मोठे फटके खेळतोय. अर्लियर स्ट्रोक प्ले थोडीशी घाई केली. अति घाई संकटात नाही. प्रॉपर टायमिंगचा थोडासा अभाव होता. आपण पाहू शकाल मान्य नामदार हसनसो मुशरीफ साहेब यांच्या प्रकट दिनानिमित्त नामदार चषक 2026 कागलचा हा महाथरार महासंग्राम सुरू आहे. सलग दुसरी रजनी या स्पर्धेची. डाऊन दी लेग स्टंप हा बॉल रिलीज करण्यात आला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. फ्लड लाईट्स मध्ये रजनी क्रिकेटचा आस्वाद आणि अनुभूती आपण घेतोय. सॉलिड मॅनेजमेंट करण्यात आलेला आहे. या स्पर्धेचा लुक जर आपण पाहिला तर प्रॉपर इंटरनॅशनल लुक आहे. जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आदरणीय सन्माननीय अक्षयजी शेळके साहेब आणि त्यांच्या संपूर्ण समूहाचं ग्रेट वर्क. चांगला बॉल आहे. ज्युसी हाफ ऑली नाही रीड करू शकले या चेंडूला. खूप चांगल्या पद्धतीने लेंथ अँड लाईन, पेस अँड मुवमेंट परफेक्ट टप्प्यावरती सुयोग्य मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. करारा जवाब मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. डॉट बॉल ची सांगता होत. वन्स अगेन बॉल तयार. सुरेख सुरेख ज्युसी हाफ ऑली नंतर पंच काय सांगतायत इथे रिफर करण्यात आलेला आहे. स्टेपअप साठी का पंच? बॉलिंग क्रीज मध्ये चुकी झालेली आहे किंवा नाही ते परीक्षण करायचं आहे. त्याकरिता
थर्ड अंपायरला रिफर करण्यात आलेला आहे. बघूया नक्की काय घडलेलं आहे. मॅटर आधी हाय कोर्टमध्ये सुरू होतं, आता ते सुप्रीम कोर्टमध्ये आलेलं आहे आणि ऑन फील्ड वरून थेट थर्ड अंपायरला रिफर करण्यात आलेला आहे. लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रजनीमधील सामना क्रमांक 4 जिथे आपण पाहू शकतात अमोल कागले आणि सूरज बुरळे प्रेमी कागल वर्सेस त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी अशा दोन संघांमध्ये एक कडवी लढत सुरू झालेली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहू शकाल 1/0 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी संघाच्या माध्यमातून सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये हेमंत परदेशी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर निरीक्षण आणि परीक्षण सुरू आहे. बॉलिंग क्रीजमध्ये चुकी झालेली आहे किंवा नाही याकरिता हा प्रलंबित काळ आपण पाहतोय. बघूयात एक्झॅक्टली काय डिसिजन येणार आहे समोर. खूप चांगलं चलचित्र. पुन्हा एकदा कॅमेरामॅनचं तुम्ही जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. जगातील पहिला कॅमेरामॅन कोण होता त्याचं नाव होतं जोसेफ निफोरे. इथून नो बॉलचा इशारा. इट्स नो बॉल. खराब चेंडू. धन्यवाद हेमंत परदेशी साहेब ॲज अ थर्ड अंपायर. जगातील पहिला कॅमेरामॅन होता खऱ्या अर्थाने जोसेफ निपोरे. त्याचा वसा वारसा घेऊन येथे आपण पाहू शकतात खूप चांगल्या पद्धतीने छायाचित्रकारांची भूमिका या ठिकाणी अदा केली जाते. अतिशय दर्जेदार हे छायाचित्रण आहे. तुम्ही कौतुक कराल. tenniscricket.in या युट्यूब ब्रॉडकास्टिंग वाहिनीचं तेवढं कमीच आहे. अतिशय निष्णात तरबेज कसब कला कौशल्य नैपुण्य आणि तरबेजपणाने साकारलेलं हे कॅमेरा वर्क मिस्टर सफवान बारगीर ब्रँड ऑफ रत्नागिरी, मिस्टर फै चाऊस ब्रँड ऑफ रत्नागिरी अँड सूरज. आदरणीय सन्माननीय वैभवजी आडके साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कर्नूर शिवसेना विभाग प्रमुख म्हणून सरांची ख्याती. आदरणीय वैभवजी आडके साहेब आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नामदार चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. कर्नूर शिवसेना विभाग प्रमुख वैभवजी आडके सर वेलकम. धावफलक जाऊन विसावलेला आहे 15 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ हा एकंदरीत आपण पाहू शकाल परिपूर्ण झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करणारा संघ मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी. दोन फलंदाजांची जोडी एका बाजूने मिस्टर दिगंबरला आपण पाहतोय. 8 चेंडूंमध्ये येथे 15 या अंकावरती धावफलक जाऊन विसावलेला. चांगली लढत. 15चा आकडा फार महत्वपूर्ण गणला गेलाय. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय गजाननजी माने यांचं शुभागमन झालेलं आहे. नामदार चषक 2026 स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय गजाननजी माने माती नीती आणि संस्कृती यांची योग्य जाण आणि भान असलेले गजाननजी माने साहेब आलेले आहेत. साहेब या आपण सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. आपलं मनपूर्वक शब्दफुलांनी स्वागत. भरपूर दूरवरून खेळले होते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून प्रचंड आणि प्रगल्भ रीतीने दूर होते म्हणून बॅटच्या एज वरती ब्रश होऊन चेंडू निघून गेला. शॉट थर्ड मॅन परिकक्षामध्ये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालेली आहे. गोलंदाजी मार्कवरती सुसज्ज मिस्टर रवी यांना आपण पाहतोय. हसनसो मुश्रीफ साहेब केवळ एक नाव नाही तर खूप मोठा प्रेरणा मंच, विचार मंच, श्रावण बाळ, महाडॉक्टर आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधील एक ओजस्वी तेजस्वी वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा संगम म्हणजेच आदरणीय सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब. खूप मोठं नाव आहे आणि या जितकं मोठं नाव तितकं मोठं काम देखील. पुनश्च एकदा रवी षटकातील पुढील बॉल घेऊन या बॉल ऑन साइडला. फटका तर फसलाय. विरुद्ध दिशेने धावत असताना झेल देखील सुटलाय. मुकद्दर रूठा, गेंदबाज का दिल टूटा, कॅच छूटा. खराब क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या मोमेंटला व्यवस्थित झेल कॅरी होऊ शकला नाही. कॅच तेरी है या मेरी है, गेंद बीच में गिरी है. धावफलक हलकस वृद्धिंग झालेला आहे 17 या अंकावर विदाउट लॉस. रवी पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन टॅप स्ट्रोक
मिड ऑन परिकक्षामध्ये मस्तकवर दस्तक देऊन चेंडू निघून चाललाय. वाईड इज लॉंग ऑन. परिकक्षामध्ये काय फिल्डिंग केलंय. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू थांबवलाय. प्रसाद, क्या बात आहे यार. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. नाव प्रसाद आहे परंतु समोरच्या संघातील धावांचा प्रसाद त्याने थांबवला. वाईड इज लॉंग ऑन मध्ये प्रॉपर रनिंग केल्याने त्यानंतर व्यवस्थित हँड टच सहित या चेंडूला अटकाव निर्माण केलेला आहे. गतिरोधक निर्माण केलेला आहे. 19 धावा विदाउट लॉस. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी संघाची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. रवी वन्स अगेन आपल्या बॉलिंग रनवेवर सुसज्ज होतोय. शॉर्ट ऑन पूल परंतु पुन्हा एकदा प्रसाद. ओ हो भगवान की माया, कभी धूप तो कभी छाया. बघा क्रिकेटचा खेळ किती मोठा लेवलर आहे. या आधीच्या चेंडूवरती प्रसादने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु येथे खेळपट्टीने लपंडाव त्याच्या समवेत देखील खेळला आणि एका क्षणाला हिरो परंतु दुसऱ्या क्षणाला झिरो बनवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. थोडंसं गचाळलेलं ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण झालं. हलकासा खुशाल चेंडूपणा त्या ठिकाणी अनुभवाला मिळाला आणि त्याचा परिपाक चेंडू सीमा रेषा पार. चौकार. चांगला बॉल होता. रायझिंग डिलिव्हरी. मिचेल स्टार्क कॉपी बुक स्टाईल मध्ये या चेंडूची हाताळणी करण्यात आलेली आहे रवीच्या माध्यमातून. 1 षटक आणि 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. 23 धावा फलकावर. एकही गडी गारद झालेला नाहीये. वेळेचा विचार देखील आपण जरूर करणार आहोत. किती वेळ खर्च करण्यात आलेले आहे याकडे कटाक्ष ठेवावा लागेल. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. काय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र मधून चौकार. खूप चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला मैदानामध्ये. रवींद्र यांच्या बॅटमधून 2 षटकांमध्ये 27 धावा. करंट रन रेट 13.50 आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय निखिलजी कुसाळ साहेब या स्पर्धेच्या संयोजनातील एक महत्वपूर्ण दुवा आहेत. प्रशांत दळवी साहेब भरपूर मेहनत केलेली आहे मागील 30 ते 40 दिवसांमध्ये. आदरणीय राहुल सूर्यवंशी एक मेहनती व्यक्तिमत्व. हे सर्व साहेब प्रेमी आहेत. आदरणीय रुपेश पोते, आदरणीय अजरुद्दीन तहसीलदार, आदरणीय विजयजी गावडे, आदरणीय प्रवीणजी पिष्टे आणि अक्षय शेळके साहेब. काय आयोजन नियोजन करून दाखवलंय या छत्रपती शाहू क्रीडा नगरीमध्ये. नामदार चषक, वन ऑफ दी बेस्ट टुर्नामेंट. ऑल इज वेल ब्रँडेड टुर्नामेंट. शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार असं आयोजन तथा नियोजन. परंतु या नियोजनामागे फार मेहनत लपलेले आहे. इथे आपण पाहू शकाल पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. झटका लागलाय फलंदाजी करणाऱ्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या टीमला. फलंदाज तंबूच्या दिशेने परतू लागलेले आहे. दिगंबरच्या खेळीचा अंत झालेला आहे. हा पहिला झटका आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे खूप चांगला झेल कॅरी करण्यात आला. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल मार्क बाउचर असा एक यष्टीरक्षक होऊन गेलेला आहे 148 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये. 998 डिसमिसल्स त्याने यष्टींच्या मागे केले आणि येथे यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने यष्टीरक्षण करत असताना आपल्या संघाकरिता खूप चांगला झेल जगदीश यांनी परिपूर्ण केलेला आहे. मार्क बाउचरला आपण पाहिलं. महेंद्रसिंग धोनी यांना कोण विसरेल. खरं तर 99 स्टंपिंगचा रेकॉर्ड कुमार संगकारा यांच्या नावावरती जरूर होता परंतु त्या रेकॉर्डचं खंडन केलं त्या महेंद्रसिंग धोनी यांनी आणि 100 स्टंपिंग्स कंप्लीट केल्या वन डे फॉर्मॅटमध्ये. अकिला धनंजय याला बाद केलं होतं यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर आणि त्यानंतर मात्र वन डे फॉर्मॅट मधला सर्वात जास्त यष्टी चित करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावरती. येथे जगदीश खूप चांगलं यष्टीरक्षण करतात. यष्ट्यांच्या मागे खरं तर चेंडू पडता पडता डीप झाला होता परंतु जगदीश यांनी खूप चांगला झेल कॅरी केला आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. 27 या अंकावरती पहिला हादरा लागलेला. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटची अनुभूती. वेळेचा विचार जर आपण केला तर 8 वाजून 18 मिनिटांनी हा सामना सुरू झाला होता. आतापर्यंत 14 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जशी 27 मिनिटे परिपूर्ण होणार लगेचच 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील.
स्पीडअप करावं लागेल. आदरणीय सन्माननीय प्रशांत दळवी साहेब भरपूर मेहनती व्यक्तिमत्व आणि त्यांची लगबग सुरूच आहे. मागील 2 रजनींपासून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये त्यांचं शुभागमन झालंय. खूप सारं स्वागत. यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिट आणि त्या ठिकाणी फलंदाजांनी केलंय काम फिट. हिट पे फिट, सुपर हिट. लेग बाईच्या संकेत पंचांनी दिलेले आहेत. बाईच्या स्वरूपातील धावांचं काउंटिंग या ठिकाणी जरूर वाढलेलं आहे. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. प्रत्येक धावेसाठी धाव आणि जसा डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला दोन्हीही फलंदाजांनी, रवींद्र आणि अनिकेतने आपली गुणवत्ता दाखवून दिली. चांगल्या गतीने धावा येतात. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्लॅश केलं बॅटला स्वीपर कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा जबरदस्त 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये. क्रिकेटचा खेळ ज्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा, असा क्रिकेटचा खेळ आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला फॉलिंग स्वीपच्या रूपाने चेंडू निघून चाललाय लॉंग लेग परिकक्षेच्या पल्लीकडे. दर्जेदार स्वरूपातील चौकार. काय फटका खेळल्यात. टकाटक, झटपट, पटापट, खटाखट, सटासट आणि चेंडू सीमारेषा पार. फॉलिंग स्वीपच्या स्वरूपामध्ये एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत गुड शॉट. सर्व समर्पण केलं आणि भूमातेला आलिंगन देत असताना हा चौकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. ऑफ साइडला वाईड इज लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं झालं आणि त्याचा फायदा फलंदाज. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. वा 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 वा. येथे पुन्हा एकदा स्क्वेअर फेकी. काय सुरू झालाय मैदानामध्ये. जेथे खरं तर एकच धाव यायला हवी होती तेथे धावा आलेल्या आहेत तब्बल 4. वार वरती करण्यात आलेला आहे पलटवार. गोलंदाजांना केलेला आहे गपगार आणि जेथे होती 1 धाव तेथे धावा आलेल्या आहेत 4. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. बघा दक्षिण आफ्रिका हा देश ओळखला जातो चित्त्यांसाठी, परंतु ते चित्त्यांची आठवण आता रवींद्र आणि अनिकेत करून देतात. ज्या रीतीने ते धावा पळून परिपूर्ण करतायत. बल्लेबाज तो ऐसे भाग रहे हैं मानो पेट्रोल पिकर आहे हो. सॉलिड रनिंग बिटवीन द विकेट आणि काय कोलॅबरेशन आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. थोडीशी स्क्वेअर फेकी झाली. क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत झालं. त्याचा फायदा असा उचललाय की 4 धावा पळून काढल्या. 39 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचाच प्रयत्न केला होता. येथे मात्र कोलॅबरेशन ढासळलं. पंच काय दर्शवतात त्या ठिकाणी. नो बॉल आणि समवेत या स्टेप अप. बॉलिंग क्रीज मध्ये बिघाड झाला. जी फुट लँडिंग आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली. मराठी पाऊल पडते पुढे, परंतु ते इतकं देखील पुढे पडायला नको की नो बॉल दिला जाईल. आणि तिथे पंच मात्र बरोबर लक्ष देऊन आहेत. थोडंसं फुट लँडिंग मध्ये चुकी झाली आणि लगेचच नो बॉलचा इशारा आलेला आहे. समवेत फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. जोपर्यंत गडी गरज झालेला आहे आपण डीजेच्या माध्यमातून घेऊयात एक छोटीशी धून. येऊयात मॅच मध्ये. आदरणीय धीरजजी खोत साहेब, ब्रह्मा भोगुलकर साहेब, दिलीपजी निंबाळकर साहेब, समवेत सागरजी माने, आदरणीय अमोल शेलार, निलेशजी कुसाळ, आदरणीय स्वप्नील बोते आणि अक्षय पाटील हे आणखीन काही शिलेदार आहेत. त्यांची देखील भरपूर मेहनत आहे. जीवाचा आटापिटा आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे या नामदार चषकाला यशस्वी करण्यामध्ये. चांगला बॉल होता. कुठल्या स्पॉटवरती रिलीज झाल्यानंतर नॅचरली बाउन्स झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने आपलं काम उर्वरित परिपूर्ण केलेलं आहे. बघता बघता 3 षटके झालेले आहेत. 40 धावा आहेत फलकावर. 2 गडी गारद. वेळेचा विचार आपण करूयात. ह्या 3 षटकांना हाताळण्याकरिता 19 मिनिटे
खर्च करण्यात आलेले आहेत. जास्त वेळ घेऊ नका, नम्र विनंती आहे. पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खूप छान रीतीचं हे मॅनेजमेंट आहे बघा. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये. समोर आपल्याला LED वॉल दाखवली जाते. या कॅमेरामॅन आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपण या प्लेअर ऑफ दिस सिरीजच्या बाईकला कव्हर अप करूयात. खूप चांगली टू व्हीलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि दात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या आकर्षक स्वरूपातील जी इलेक्ट्रिक टू व्हीलर आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळते ती सौजन्य केलेले आहे आदरणीय सतीशजी पाटील साहेब, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आणि आदरणीय मनोजजी फराकटे साहेब, विद्यमान उपाध्यक्ष, बिंद्री साखर कारखाना. दोन्हीही दिग्गज मान्यवरांचे मनपूर्वक आभार. मालिकावीर जो खेळाडू ठरणार तो खेळाडू मात्र आपल्या घरामध्ये ही बाईक घेऊन जाणार. बघा, एक काळ असा होता जेव्हा खेळाडूंना टोंट दिला जायचा की क्रिकेट खेळून तू काय दिवे लावणार आहेस, परंतु आपण उत्तर देऊ शकतोय की क्रिकेट खेळून मात्र ही जवळपास 1 लाखाची बाईक आम्ही आमच्या घरामध्ये घेऊन जाऊ शकतोय. आणि आकर्षक स्वरूपातील टू व्हीलर क्रिकेट बघा किती पुढे गेलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेट खेळून आम्ही आकर्षक स्वरूपातील ही टू व्हीलर घरी घेऊन जाऊ शकतोय. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले हे सुगीचे दिवस आहेत आणि जे प्रायोजक आहेत, प्रायोजकांच्या दानशूर वृत्तीला समालोचन कक्षेतून, या संचालन कक्षेमधून आमचा मानाचा त्रिवार मुजरा आहे. खूप खूप आभार. पुन्हा एकदा तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातोय जिथे 40 धावा झालेल्या आहेत, 2 गडी गारद. काय मॅनेजमेंट प्लेअर ऑफ दिस सिरीज करता बाईक, फलंदाज आणि गोलंदाजां करता सायकल देखील आहेत, त्या देखील आपण पाहणार आहोत. ते ऑन ड्राईव्हचा फटका बिटवीन द गॅप खेळलेला आहेत. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. दर्जेदार स्वरूपातील हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेलेला आहे, यामध्ये नाहीये दुमत. या चौकाराने मिळवलेला आहे प्रेक्षकांचं बहुमत आणि चौकार ठेकून फलंदाज मुख्य प्रांगणामध्ये गाजवतोय आपली हुकुमत. सुरेश, गुड शॉट ऑफ क्वालिटी. नाव सुरेश आहे परंतु फलंदाजी विशेष आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने 44 धावा, 2 गडी गारद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या अगदी एज वरती. बघा, मिडल एज वरती हा चेंडू ब्रश झाला, बहुधा ब्रश झाला नसावा म्हणून ते इशारे आलेले आहेत लेग बाईचचे आणि त्याचा परिपाक येथे सिंगलच येणार. ऑन साईडला खेळायचं तर होतं परंतु टायमिंग फार मॅटर करते क्रिकेटमध्ये. चेंडूवरची करडी नजर ती फार मॅटर करते. मानवी डोळ्यांची क्षमता जर आपण पाहिली तर 576 मेगापिक्सलचे, परंतु त्या डोळ्यांचा वापर देखील तुम्हाला करावा लागतो क्रिकेटमध्ये. निगाह है सबके पास होती है लेकिन नजर हर किसी के पास नहीं होती. यावेळेस मात्र बॅटचं ब्लेड फिरवलंय सूर्यकुमार अशोक यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये. अनिकेतच्या बॅट मधून अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर गलटी. व्हॉट अ शॉट. बघा, ऍक्शन रिप्ले अनिकेतच्या माध्यमातून सुंदर फटका आणि प्रॉपर पद्धतीने अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर गलटी. चौकार. चांगला फटका होता. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक 49 49 या अंकावरती जाऊन विसावलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोळी टी हा संघ एका आकर्षक आणि सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान आणि मार्गाक्रमण करू लागलेला आहे. यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पलीकडे ना रुकता है ना झुकता है. फॉलिंग स्वीप के सहारे सिर्फ सिक्सर ठोकता है. नाम अनिकेत है. क्या बात है अनिकेत. स्ट्राइक रेट बघा, 8 चेंडूंमध्ये 20 धावा इंडिव्हिज्युअली परिपूर्ण केलेल्या आहेत. सांघिक टोटल आहे 55, 55. काय फलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अफलातून स्वरूपात. बघा कशा रीतीने फॉलिंग स्वीप तुम्हाला पाहायला मिळतात. अक्षरशः संपूर्ण जर्सीवरती धुळीचे डाग आहेत, परंतु डाग अच्छे आहे. जर तुम्ही मैदान गाजवत असाल तर या मातृभूमीची आणि या धुळीची किंमत अगणित. तिथे आपल्या कर्मभूमीवरती अनिकेतची बॅट तळपू लागलाय. फॉलिंग स्वीपचे फार मोठ्या प्रमाणावरती फटके. चेंडूचा डब्बा बदलला. पंच काय दर्शवतात तर वाईड बॉल आहे. वाईड बॉल. चेंडू आलेला आहे वाईड. फलंदाज अनिकेतने गोलंदाजाची हवा केलेली आहे थोडीशी टाईट. वाईड चेंडूची ही राईड. परंतु संपूर्ण कागल आणि पश्चिम महाराष्ट्राचं भविष्य काळातील क्रिकेट होणार आहे ब्राईट, कारण एकापेक्षा एक स्पर्धा या विभागामध्ये नियोजित केल्या जात आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, जास्तीत जास्त फॉलिंग स्वीप.
दररोज दिवाळी नसते, हे गोलंदाज देखील या ठिकाणी सिद्ध करतायत. मिस्टर सलमान यांना आपण पाहतोय. चांगला बॉल होता. जर तुम्ही वारंवार फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न कराल तर आमच्याकडे देखील गनिमी कावा आहे, गेम प्लान आहेत आणि हे प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये दर्शवणारा हा बॉल होता. खूप चांगल्या रीतीने या चेंडूची हाताळणी बघायला मिळाली. गुड डिलिव्हरी. खूपच चांगला चेंडू होता. प्रॉपर पद्धतीने यॉर्क लेंथ आणि ज्युसी हाफ व्हॉलीच्या सेंटरला रिलीज झाला होता. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. 56 धावा. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी 14च्या सरासरीने. वेळेचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत जो वेळ खर्च करण्यात आलेला आहे जवळपास 25 मिनिटे परिपूर्ण झालेले आहेत. पंचांच्या माहितीसाठी 4 षटके हाताळण्याकरिता 25 मिनिटे खर्च. जशी 27 मिनिटे परिपूर्ण होतील 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकाल. वेळेचं पण ठेवावंच लागेल. टाइम इज मोर दॅन मनी. प्रत्येकाच्या मनगटाला घड्याळ असतं, परंतु त्या घड्याळातली वेळ कुणाचीही गुलाम नाहीये. दत्ता पाटील आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकामध्ये. अमोल कागळे, सूरज भुरळे, प्रेमी कागल या संघाच्या वतीने. स्लोवर वन होता, खूप कमी गतीने हाताळलेला चेंडू. ड्वेन ब्रावो यांची थोडीशी या झलक बघायला मिळाली या बॉल मध्ये. IPL 2013 मध्ये आपण पाहिलं होतं 24 पैकी 21 चेंडू स्लोवर वनचे 4 षटकांमध्ये ड्वेन ब्रावो यांनी हाताळले होते आणि संपूर्ण हंगामामध्ये 32 विकेट्स घेण्याची किमया तो 2013चा हंगाम ड्वेन ब्रावोने काय गाजवला होता बघा. पहिला स्लोवर वन, त्यानंतर क्विकर वन. खूप छान रीतीने चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतो. लेग बाईजचे संकेत पंचांनी दिलेले आहेत. म्हणजे दोन्ही चेंडूंमध्ये विभिन्नता बघायला मिळाली आणि एका गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र काय असेल तर त्याने दाखवलेली विविधता. जेवढे चांगले व्हेरिएशन्स तुमच्याकडे असतील एक गोलंदाज म्हणून तुम्ही तितके चांगले यशस्वी होणार. परंतु त्या विविधतेसमवेत तुम्हाला फलंदाजाचा माइंडसेट देखील रीड करता आला पाहिजे. आणि येथे पहिला स्लोवर वन, दुसरा क्विकर वन. गोलंदाज बनलाय AK-47 मशीन गन. गोलंदाजी होते दे दनादन टन टनाटन. खूप सुंदर गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा अफलातून. क्या बात आहे दत्ता पाटील. दे दनादन टन टनाटन सनासन फनाफन. आणि पहिल्या स्लोवर वन नंतर दोन्हीही चेंडू वेगवान हाताळलेले आहेत. चांगली गोलंदाजी दत्ता पाटील यांची. फलकावरती 57 दोन गडी गारद. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. स्क्वेअर ड्राइव है. चेंडू सीमा रेशा पार है. मन मचल के बन गया मोर. दर्शक मचा रहे हैं शोर. क्रिकेट में क्या चाहिए और दिल मांगे मोर, बल्लेबाज मांगे मोर. और ये आया है 4. हा चौकार स्क्वेअर कड बघायला मिळाला. खूप चांगला फटका होता. या चौकाराच्या सहाय्याने 61. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन दिला. खराब चेंडू होता. जैसी गेंद वैसी नसीहत. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. अनिकेत ऑन फायर. सिक्सर 6. कम ऑन डिझर. क्या बात है. चौकार आणि त्यानंतर षटकार. स्कोर कार्ड फार वेगाने 67 या अंकावर. वन्स अगेन फॉलिंग स्वीप. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. आणि येथे जो गेम प्लॅन आखला होता सापळा रचला होता बरोबर योग्य ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आणि त्या मात्र चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सापडलेला आहे. अनिकेतच्या खेळीचा अंत, परंतु काय खेळी साकारली. 14 चेंडूंमध्ये 30 धावांची वादळी सैराट सुनामी आणि तुफानी खेळी खेळून अनिकेत तंबूच्या आश्रयाला परतू लागलेले आहेत. 14 चेंडू 30 धावा 214.29 स्ट्राइक रेट. 2 षटकार 3 चौकार. क्या बात आहे अनिकेत. गुड बॅटिंग. चांगली खेळी या ठिकाणी जरूर साकारलेली आहे आणि संघाला एका मजबूत स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पोहोचवण्याचं कार्य केलंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नंदुरबार जिल्हा आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या प्रकट दिनानिमित्त
तब्बल 1,51,000 प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा नेत्रदीपक, आरसपाणी, लावण्यखणी, अभिजात, सौंदर्य संपन्न सोहळा, याची देहा याची डोळा, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, मादक, अनुवादक, अनुपम, निरुपम स्वरूपातील स्पर्धा आहे. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आहे. एंटरटेनमेंटचा डबल डोस आहे. या स्पर्धेमध्ये तारे आहेत, सितारे आहेत, कमाल आहेत, धमाल आहे, धडाका आहे आणि मनोरंजनाचा धुमधडाका देखील आहे. यस, वेळेचा विचार जर आपण केला तर आता एक क्षेत्ररक्षक जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 27 मिनिटांपेक्षा जास्त वेळ खर्च करण्यात आलेला आहे आणि मी येथे पंचांचं विशेष कौतुक करेन. त्यांनी ॲक्युरेट लक्ष ठेवलेलं आहे. कारण 25 मिनिटं जेव्हा झाले होते आम्ही उद्घोषणा केली होती, परंतु त्यानंतरची भूमिका मुख्य पंचांनी देखील अगदी शिथाफीने आणि कुशाग्र बुद्धिमत्तेने परिपूर्ण केलेली आहे. त्यामुळे पंचांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. खूप सुंदर आणि A1 स्वरूपामध्ये पंचांची भूमिका या ठिकाणी आकारली जाते, साकारली जाते. मनपूर्वक आभार आदरणीय सन्माननीय गणेशजी गायकवाड, ब्रँड ऑफ पारनेर, ग्रेट अंपायर. ओहो हो, या वेळेला पंच काय सांगतात, पुन्हा एकदा नो बॉल आहे वाटतं. येस, आणि बॉलिंग क्रीज मध्येच बिघाड झालाय. बघा, ही लक्ष्मण रेषा आहे. रामायणामध्ये माता सीतेने एक चुकी केली, लक्ष्मण रेषा पार केली, त्यानंतर पूर्ण रामायण घडलं आणि येथे एका गोलंदाजासाठी लक्ष्मण रेखा आखून दिलेलं आहे. त्या लक्ष्मण रेषेच्या पुढे जर तुमचा पाऊल गेलं तर धोक्याची घंटा आहे आणि समवेत फ्री हिट. आता गणेश गायकवाड यांनी सुदर्शन चक्र फिरवलंय. उघडा डोळे, बघा नीट, या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. 68 धावा, 3 गडी गारद. पुढचा बॉल. फ्री हिटच्या चेंडूवर फ्री मात्र होऊन दिलं नाही फलंदाजाला. डॉट चेंडू आलाय. चांगली टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 68 धावा झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स करुलेटी जी अनिकेतने खेळी साकारली, तो या सत्रामधला एक टर्निंग पॉइंट राहिला. 14 चेंडू आणि 30 धावा त्या खेळीच्या बळावर आतापर्यंत 68 पर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. आता सुरेश आहे फलंदाजी मार्कवर. सुरेश कांबळे यांच्या बॅटमधून सजवलेला फटका, खूप मोठं नाव आहे. ब्रँड ऑफ कवठे महाकाळ, सुप्रीमो चषक सारखी स्पर्धा देखील जे खेळलेले आहेत. पंच काय सांगतायत, कशासाठी रिव्ह्यू हवाय? जर्क करिता. या गोलंदाजाने फेकी गोलंदाजी केलेली आहे किंवा नाही याचं परीक्षण आपण करूया थर्ड अंपायरच्या माध्यमातून. सुरेश कांबळे आताच पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये त्यांनी साकारलेलं अर्धशतक हे भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी पानांवरती लिहिलं गेलंय. कवठेमाळ क्रिकेटचा हा अनभिषिक्त सम्राट आहे. सुप्रीमो चषक गाजविलेला वन ऑफ दी लेजंडरी प्लेयर म्हणून सुरेश कांबळे यांची ओळख आपल्याला ठळक शब्दांमध्ये पाहायला मिळते. आणि काय प्लेयर राहिलाय, खूप मोठा प्रेरणा मंच आहे, विचार मंच आहे. बघूयात गोलंदाजाची ऍक्शन. इट्स अ नो बॉल, खराब चेंडू. पंच किती धावांचं काउंटिंग होणार आहे या चेंडूवर ते दर्शवा आमच्या गुणलेखकांपर्यंत. ओनली 1, 2 धावा, पेनल्टी 1 आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 1, अशा 2 धावांचं काउंटिंग करण्यात आलेलं आहे. नो +1. सतावर 0, 70 धावा झालेल्या आहेत. परंतु काय पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जर गोलंदाजाने लीगल ऍक्शन सहित गोलंदाजी केली नाही तर थेट मात्र बॅन. पंच टोटल 2च धावा काउंट करायच्या आहेत ना? 4 धावा. ओके, धन्यवाद. रूल्स अँड रेग्युलेशन्स. 1 धाव धावून काढलेलं आहे. त्यानंतर पॅनलाइजच्या 2 आणि 9 चेंडूची 1, अशा रीतीने ते 4 धावा आहेत. क्विकर बनवता यष्टांच्या मागे खूप चांगला झेल कॅरी करण्यात आलेला आहे आणि तेथे बघूयात नक्की काय डिसिजन येतोय. सुरेख यष्टू रक्षण. 72, 72 धावा. जसा गोलंदाज चेंज केला, पहिला चेंडू प्रचंड वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो हो, क्या बात है, पिकअप स्ट्रोक. लॉंग लेग पट्ट्याला क्लिअर करणारा
चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फलंदाज झालेला आहे ग्लॅड, षटकार आलेला आहे फ्लॅट आणि प्रथम फलंदाजी करत असताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स करवली टी संघाची गाडी सुटले सुसाट. फार मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू झालंय. प्रोग्रेस कार्ड बघा, अक्षरशः उच्चांक गाठत असताना आपल्याला पाहायला मिळतं. $78 78 धावा आमच्या मुख्य VIP डायस वरती अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुका अध्यक्ष आदरणीय योगेशजी कदम यांचं शुभागमन झालेलं आहे. साहेब आपण यावा आणि सन्मानाने व्यासपीठावरती आसन असतं बाबा ही विनंती. सुशांत खोत आलेले आहेत गोलंदाजी करिता. चर्क गोलंदाजामध्ये फेर बदल करण्यात आला. चांगली टोटल आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 78. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. वन्स अगेन लॉफ्ट केलंय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. उंच माझा झोका, मिळाला फलंदाजाला मोका आणि त्यावरती षटकार ठोका. क्या बात आहे वैभव. सलगचे 2 चेंडूंमधील 2 षटकार बॅक टू बॅक, लागोपाठ पाठोपाठ. वैभवच्या बॅटमधून 2 चेंडू 2 षटकार. पहिल्या सत्रामध्ये सॉलिड टोटल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करवली टी 84. धावसंख्येचा खूप चांगला उच्चांक गाठला गेलाय. षटकारांची बरसात. ग्राउंड स्टाफला विनंती आहे आपण चेंडू लगेचच उपलब्ध करून द्यावा. पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू जाऊ दे मैदानामध्ये. ग्रेट बॅटिंग, ऍब्सोल्युटली फिनॉमिनल, ग्लिटरिंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह अटॅकिंग अप्रोच धारण केलेला आहे फलंदाज वैभव यांनी. विस्फोटक, विध्वंसक चित्रबानू, आक्रमकतेचा सितारा, कलात्मकतेचा आविष्कार. वैभवच्या बॅटमधून 84 धावा, 3 गडी गारद, 2 चेंडू 2 षटकार. अजूनही पहिल्या सत्रातील 2 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात आहे वैभव. नावामध्ये श्रीमंती दडले. फलंदाजी देखील जबरदस्त आहे. आतापर्यंत सरळ बॅटचा वापर करत होते. 2 षटकार आले होते. येथे बॅटला हलकसं रिव्हर्स केलं आणि तेथे मात्र फ्लॉप ठरलंय. डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. लास्ट एव्हर 1 डिलिव्हरीज रिमेनिंग. शेवटचा चेंडू शेष. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स अँड ओव्हर दी बाउंड्री लाईन. चौकार. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर होतोय. तब्बल 88 धावा प्रथम फलंदाजी करत असताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स करवली टी एका चांगल्या टोटल पर्यंत जाऊन विसावलेले आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 89 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. यानंतर होणारी लढत ज्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत, नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता आपण यावं ही नम्र विनंती. चला दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत ज्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. गहिनीनाथ स्पोर्ट्स क्लब कागल वर्सेस प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल अशा 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत होणार आहे. लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच अपकमिंग लढत गहिनीनाथ स्पोर्ट्स क्लब कागल वर्सेस प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल. फटाफट रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. 89 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल 1,51,000 प्रथम पारितोषिक आदरणीय प्रकाशरावजी गाडेकर बापूजी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक सौजन्य करण्यात आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या सौजन्याने या पारितोषिकाचे उधळण आपल्याला पाहायला मिळते. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 31,000 रुपये आदरणीय शशिकांत खोत साहेब यांनी ही औदार्यशील भूमिका अदा केलेली आहे. सरांचे मनपूर्वक आभार. चौथ्या क्रमांकासाठी ए स्क्वेअर अनालिटिक RMC प्लांट व राजनंदिनी स्टोन क्रशर अधिकृत अधिपती
यांच्या माध्यमातून 31,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. खूप खूप आभार. या स्पर्धेकरिता ज्या आकर्षक स्वरूपातील फ्लड लाईट्स आपण पाहतोय, आदरणीय सन्माननीय नावित्सो मुश्रीफ साहेब, विद्यमान चेअरमॅन गोकुळ दूध संघ यांच्या सौजन्याने सर्व फ्लड लाईट सौजन्य करण्यात आलेले आहेत. सरांचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेकरिता उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आणि उत्कृष्ट फलंदाजाकरिता बायसिकल सौजन्य करण्यात आलेले आहेत. विद्यमान अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना कागल तालुका आदरणीय सौरभजी पाटील यांच्या सौजन्याने या दोन्हीही बायसिकल पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. खूप खूप आभार. आकर्षक स्वरूपातील टू व्हीलर प्लेयर ऑफ दिस सिरीज मालिकावीर खेळाडूकरिता ही बाईक सौजन्य करण्यात आलेले आहे. इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये आदरणीय सन्माननीय सतीशजी पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि आदरणीय मनोजजी फराकटे साहेब विद्यमान उपाध्यक्ष बिंद्री साखर कारखाना सरांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभलेलं आहे. खूप खूप आभार. या स्पर्धेकरिता युट्यूबचं सौजन्य टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे थेट प्रसारण आपण पाहतोय, हे प्रसारण सौजन्य केलेलं आहे आदरणीय सन्माननीय राजू इनामदार व आदरणीय सनी जकाते साहेब सरांचे मनापासून आभार. जो आकर्षक स्वरूपातील मंडप आपण पाहतोय आणि स्टेज आपण पाहतोय, आदरणीय प्रवीणजी काळबर व आदरणीय अर्जुनजी नाईक यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभलेलं आहे. खूप खूप आभार. आकर्षक स्वरूपातील साऊंड सौजन्य केलेला आहे आदरणीय भिकाजी देवकर साहेब, थँक्यू सो मच. स्पर्धेकरिता लागणारे सर्व चेंडू स्वर्गीय हौसाबाई कृष्णात सोनुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय सचिन सोनुले यांनी सौजन्य केलेले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच या स्पर्धेकरिता आकर्षक स्वरूपातील जी स्क्रीन आपण पाहतोय, सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल यांच्या सौजन्याने या आकर्षक स्वरूपातील LED वॉल आपण पाहतोय, त्यांच्या मनापासून आभार. आदरणीय शरदजी शेळके साहेब, आदरणीय सागर कोळी साहेब आणि आदरणीय वैभवजी अडके साहेब यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करावी. अपकमिंग मॅच यानंतर होणारी लढत टॉस का बॉस, थोड्याच वेळामध्ये नाणेफेक केली जाईल. चला पुन्हा एकदा मी विनंती करतोय, पहिल्या फेरीमधील विजेते संघ लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करावं. गहिनीनाथ स्पोर्ट्स क्लब कागल वर्सेस प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल यानंतर होणारी लढत. जाऊयात थेट प्रसारणासहित लाईव्ह ऍक्शन मध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात. वाव, वेग चांगला होता परंतु दिशाहीन चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलाय. पहिली धाव धावसंख्येचा श्री गणेशा या ठिकाणी आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येला आकार आणि उकार येतोय. पहिलीच धाव, टार्गेट आहे 89 धावांचं. किती वाजता सामना सुरू झालाय तर बरोबर 9 वाजता या सत्राला सुरुवात झालेली आहे. दोन्हीही संघांच्या माहितीसाठी 9:27 पर्यंत हे सत्र समाप्त करावं लागेल, अदरवाईज क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड. आणखीन एक वाईट बॉल आलाय. सत्राची सुरुवात थोडीशी दिशाहीन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वारंवार खराब लेंथ अँड लाईन, दोन्ही चेंडू वाईड. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. सुधारणेला कधी उशीर होत नसतो, सुधारणा करावी लागेल. ओहो, क्या बात आहे. 2 वाईड चेंडू नंतर फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. बॅटच्या एज वरती ब्रश होऊन चेंडू निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या सुरक्षित ओंजळीमध्ये पहिला झटका लागलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाला गॉन. गहिनीनाथ स्पोर्ट्स क्लब कागल आणि प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल, थोडीशी त्वरा करा प्लीज. नाणेफेक करण्याकरिता 2 वाईट चेंडूनंतर विकेट आलेले. सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर नगरीचे भाग्यविधाते हसनजी मुश्रीफ साहेब आणि त्यांचा हा उदारमतवादी दृष्टिकोन, दर्जेदार भूमिका साकारली गेलंय, आकारली गेलंय.
ओहो हो, काय फटका! रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार आलाय. सुरुवात खूप चांगली होते दत्ता पाटील करिता. बघा काय सुंदर पद्धतीने पदेल आली ते देखील चांगलं होतं. फुटवर्क विलक्षण आणि विस्मयकारक बघायला मिळालं. चेंडूच्या प्रॉपर रेंज मध्ये आले आणि त्यानंतर मात्र सीमारेषा बाहेरचा रस्ता देखील दाखवून दिलाय. 6 धावा फलकावर 1 गडी गारद. दत्ता पाटीलची विध्वंसक अशी सुरुवात. आणखीन एक वाईड बॉल. या षटकातील हा तिसरा खराब चेंडू आपण पाहतोय, परंतु बहुधा पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला आहे या थर्ड अंपायर. हा मोमेंट तुम्हाला दाखवला जातोय. पुन्हा एकदा बॉलवर तयार. ओहो हो, यावेळेस मात्र मोठा फटका खेळलेत. वन्स अगेन चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. काय फलंदाजी सुरू आहे. जेव्हापासून दत्ता पाटील यांची एंट्री झाली मैदानामध्ये 2 कणखर फटके. 11 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. स्लोवर वन होता. खूप चांगलं परिवर्तन बघायला मिळालं या चेंडू मध्ये. चेंज तुम्हाला करता आला पाहिजे. आजकालच्या दुनियेमध्ये 15 दिवसांमध्ये मोबाईल मधील ऍप्लिकेशन देखील अपडेट केले जातात. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि प्रत्येक माणसाने स्वतःला अपडेट तर केलंच पाहिजे. हो, स्लोवर वन नंतर मात्र एक वेगवान चेंडू आणि हे व्हेरिएशन मात्र कामे आलं, कारण जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता दत्ता पाटील त्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. एका षटकामध्ये बघा वाईड आलेले आहेत, चौकार देखील आलेले आहेत, परंतु समवेत विकेट देखील आलेले आहेत. हा देखील तितकाच महत्वपूर्ण विषय आहे. आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा 2 गडी गारद अशा स्वरूपाची स्थिती आहे. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे 6 षटकांच्या सामन्यामध्ये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. असं म्हटलं जातं की इमारत जर मजबूत बनवायची असेल तर पाया भक्कम असावा लागतो. नदीला झरण्याची आवश्यकता आहे, योद्ध्याला शौर्याची आवश्यकता आहे, हुशार विद्यार्थ्याला अभ्यासाची आवश्यकता आहे आणि क्रिकेटमध्ये वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस. चांगली सुरुवात ही निम्म्या यशाप्रमाणे असते. फलंदाज थोडीशी त्वरा करावी. चला, आम्ही वारंवार पुकार करतोय टॉस करिता. 4 ते 5 वेळा ऑलरेडी उद्घोषणा झालेले आहे. थोडीशी त्वरा करावी. गहिनीनाथ स्पोर्ट्स क्लब कागल आणि या प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल. हा, चला लगेचच टॉस करून घ्यायचा आहे. मान्यवरांना विनंती आम्ही करीत आहोत. आदरणीय प्रदीपजी जाधव साहेब, वाहतूक नियंत्रण अधिकारी सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे आणि सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. यानंतर होणारी लढत. चला, इथे वाईट चेंडू करिता परीक्षण करायचं आहे थर्ड अंपायर आपण या फटाफट आणि योग्य निर्णय ऑन फील्ड पोहोचवायचा. एकाच षटकामध्ये वाईट चेंडूंची उधळण फार मोठ्या प्रमाणावरती अनुभवायला मिळाली आणि तसा इम्पॅक्ट आहे पहिल्या षटकावर.
फार लांब लचक हे षटक राहिलं. एखाद्या गावामध्ये जेव्हा रेल्वेचं फाटक असतं तिथून एखादी मालगाडी जाते, आपण डबे मोजून मोजून थकतो परंतु मालगाडी काही थांबत नाही. तशा प्रकारचं हे षटक आहे. वाईट 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 चौकार, सिंगल आणि विकेट देखील आहेत. फार लांब लचक असं हे षटक राहिलेलं आहे, जे थांबायचं नाव घेत नाही. किती चेंडू हाताळण्यात आले त्या षटकामध्ये तर आतापर्यंत 9 चेंडूंची उधळण करण्यात आलेले आहे. हेमंत परदेशी आहेत. इट्स अ वाईड बॉल, खराब चेंडू. जरा टॉस करून घ्या. संयोजन समितीला विनंती आहे. स्पर्धेचे प्रमुख मान्यवर वाहतूक नियंत्रण अधिकारी आदरणीय सन्माननीय प्रदीपजी जाधव साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. आदरणीय सन्माननीय प्रदीपजी जाधव साहेब, आपण अपना कर कमळामधून दस्ते मुबारक हाथों से इस टॉस को कंप्लीट कीजिए. प्रदीप जी जाधव साहब प्लीज आइए टॉस बॉक्स में. अपकमिंग मैच आदरणीय शरदजी शेळके साहेब, वैभवजी अडके साहेब, निलेशजी पाटील साहेब आणि आदरणीय प्रदीपजी जाधव साहेब, आपणास विनम्र विनंती आहे आपण सन्मानाने टॉस या ठिकाणी कंप्लीट करावा. नाणेफेकीची प्रक्रिया इथे या परिपूर्ण होणार आहे. शरदजी शेळके साहेब, वैभवजी अडके साहेब, आदरणीय निलेशजी पाटील साहेब या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आणि वाहतूक नियंत्रण अधिकारी प्रदीपजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल वर्सेस गहिनीनाथ स्पोर्ट्स क्लब कागल यानंतर होणारी लढत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह च्या स्वरूपामध्ये या फटक्याची निवड. वन बाउन्स अँड ओव्हर दी बाउंड्री लाईन. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका. विकेटची पडझड एका बाजूने, दुसऱ्या बाजूने चौकारांची संख्या देखील तितकीच व्याप्त आहे. 16 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 16 रन्स. चला कॅमेरा रोल करायचा आहे टॉस बॉक्स जवळ, जिथे आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय शरदजी शेळके साहेब, वैभवजी अडके साहेब, निलेशजी पाटील साहेब आणि वाहतूक नियंत्रण अधिकारी प्रदीपजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक त्या ठिकाणी केली जाते. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. या कॅमेरामॅन आपण थोड्या वेळासाठी टॉस बॉक्स मध्ये वळूयात. या स्पर्धेचे व्हीआयपी गेस्ट आदरणीय शरद शेळके साहेब, वैभव अडके साहेब, निलेश पाटील आणि वाहतूक नियंत्रण अधिकारी प्रदीपजी जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. ऑन स्क्रीन सुंदर दृश्य आपण पाहू शकतात. सरांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आपण आला त्या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत त्याबद्दल आपले शतशः आभार. टॉस या ठिकाणी केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॉइन स्विंग करायचा आहे. वाहतूक नियंत्रण अधिकारी आज आमच्या समवेत आहेत. दिग्गज मान्यवर आणि सरांच्या करकमळामधून टॉस ची प्रक्रिया इथे काढता आलेला आहे. प्रकाशरावजी गाडेकर कागल या टीमने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आपला? क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण. खरं तर मॅच ऑन गोईंग आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाहीये. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर आपण सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ होऊन स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटायचा आहे.
चला जाऊयात पुन्हा एकदा या मॅच मध्ये. रवी ऑन स्ट्राइक, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, वाइडिश लॉंग ऑनच्या बाहेर, कडक दे धडक बेधडक. दिस इज नॉट ओनली शॉट, दिस इज अ स्टेटमेंट फ्रॉम रवी. हा फक्त फटका नाहीये तर एक विधान आहे. धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. 2 षटकांच्या अखेरीस 32 या अंकावर. चेंडू शिल्लक आहे 24, धावा करायच्या आहेत 57. रवीने जिंकण्याचा इरादा केलेला आहे पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे चक्का, गोलंदाज हक्का बक्का. ग्रेट शॉट. आदरणीय बंटी संकपाळ सामाजिक कार्यकर्ते सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती VIP डॅश वरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. नामदार चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. चांगली लढत, 32 धावा फलकावर. 2 संघांमध्ये सुरू असलेली ही अहम महिका आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका बाजूने अमोल कागले, सूरज भुरळे प्रेमी कागल धावसंख्येचा पाठलाग करू लागलाय. उलटाच बॉल होता, खर तर ग्लान्स करायचं होतं, परंतु प्रॉपर त्या ठिकाणी रोटेट करता आलं नाही. सिंगलच मिळणार आहे. एक से बढ़कर कुछ भी नहीं, बुन बुन से सागर बनेगा. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी तर झालेलं आहे. आता त्याला योग्य दिशेने घेऊन जावं लागेल. जसं समुद्रामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो एखादं जहाज, त्या जहाजामध्ये असलेला होका यंत्र फार महत्वाचा असतो. दिशादर्शक, योग्य दिशेने जावं लागेल. जाऊ दिलं, चेंडूला लेव केलं. पंच मात्र दर्शवतायत आपल्या भूमिकेवरती तटस्थ, शांत, सक्षम, लीगल बॉल. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा, 3 गडी गारद स्टँडर्ड क्रिकेट मैदानामध्ये. रवीकडून भरपूर अपेक्षा आहेत या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतोय, स्ट्राइक रेट देखील सॉलिड आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह खेळलेले आहेत वाइडिश लॉंगॉनच्या दिशेने. खेळपट्टीने दिलाय चकमा, लपंडाव. हा मोये मोये मोमेंट आहे. एका क्षणाला असं वाटलं की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येणार, परंतु अचानक बघा ऍक्शन रिप्ले. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जात तर होता, परंतु येथे लपंडाव आणि हा लपंडावच आहे. अगदीच गिरकी घेतली चेंडूने आणि त्यानंतर सीमारेषा पलीकडे या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकाल 37 धावा कंप्लीट. 8 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राइक रेटने 24 धावा रवीच्या बॅटमधून. लोअर बाउन्सर होता. फलंदाज खेळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले. फार महत्वाचा टप्पा असतो. अशा पद्धतीने आपण पाहिलं असेल अनिल कुंबळे याने टप्प्यावरती नियंत्रण मिळवलं आणि भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 619 जम्बो या टोपण नावाने तो ओळखला गेला. अनिल कृष्णस्वामी कुंबळे. टप्पा फार महत्वाचा आहे. अजय पुढील बॉल घेऊन फुल टॉस दिलाय. ऑन साइडला बिटवीन द गॅप खेळलेले आहेत. मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध केंद्रस्थानावर या फटक्याची निवड बघायला मिळाली. परंतु फिल्डिंग जर चांगली असेल तर चांगल्या फटक्यांना देखील निर्बंध घातले जातात. तेच घडलं या चेंडूवर. आतापर्यंत 38 धावा झालेल्या आहेत. 2 षटके आणि 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. 89 या धावसंख्येच्या प्रत्युत्तरादाखल अमोल कागळे अँड सूरज भुरळे प्रेमी कागल. वा रे वा, यॉर्क लेंथ चा चेंडू हाताळला. आतापर्यंत अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय. 38 धावा फलकावरती कंप्लीट. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18. धावा करायच्या आहेत 51. रिक्वायर्ड रन रेट 17च्या घरामध्ये पोहोचलेला आहे. 18 चेंडू आणि 51 धावा. आता वेळेचा विचार आपण करूयात. बरोबर या सत्राची सुरुवात मात्र झाली होती 9 वाजता आणि 17 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 3 षटके हाताळण्याकरिता. 18 चेंडू 51 धावा होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांतीच परमेश्वर. 13 एप्रिल 1660 मध्ये आपण पाहिलं होतं नरवीर शूरवीर बाजीप्रभू देशपांडे
त्यांच्याकडे केवळ 60-70च मावळे होते, परंतु 10,000 मोगल सैन्याला थोपवलं. इच्छाशक्ती अफाट होती. घोडखिंड अशी लढवली की आज घोडखिंडीचं नाव पावनखिंड म्हणून ओळखलं जातं. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले नाही, तोफांचे डाग दिले नाही, तोपर्यंत लढत राहिले आणि लढतच राहिले. ही भूमिका तुम्हाला मैदानामध्ये घ्यावी लागेल. 18 मध्ये 51 होऊ शकतात, परंतु फायटिंग स्पिरिट, प्रबळ इच्छाशक्ती, दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को, लेट्स फाइट. संघर्ष जितना बड़ा होगा, जीत उतनी ही शानदार होगी. या वेळेस मात्र आपण पाहू शकाल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या पल्लीकडे हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका या ठिकाणी सजवला गेलाय. व्हॉट अ शॉट. रवीच्या बॅटमधून नावाप्रमाणेच अगदी ओजस्वी आणि तेजस्वी फलंदाजी करू लागलेले आहेत. या षटकारासहित सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. 17 चेंडू आणि 45 धावांची निकड. अमोल कागळे, सूरज भुरळे, प्रेमी कागल या संघाला. पुढचा बॉल वन्स अगेन डीप स्क्वेअर लेगच्या वरून 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. रवी ऑन फायर. कम ऑन डीजे. बात आहे. सांघिक स्वरूपामध्ये तब्बल 50 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 15 चेंडू शिल्लक, 39 धावांची आवश्यकता. किस्मत आपको मौका देती है, लेकिन मेहनत आपको चौका देती है, छक्का भी देती है. रवीने दाखवून दिलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सफलता की एक खास अदा है, वो मेहनत करने वालों पे फिदा है. आणि रवी खूप मेहनत घेतोय संघाला जिंकवण्याकरिता. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 15. धावा करायच्या आहेत 39. तुमचा संघर्ष जितका मोठा, तुमचा विजय देखील तितकाच मोठा. आयुष्याच्या रंगमंचावरती असते बाबरा की तुमची भूमिका संपल्यानंतर देखील टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. रवीने या सामन्यामध्ये रंजकता निर्माण केलंय. वन्स अगेन हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु काय प्रयत्न. प्रेक्षक काय दर्शवतात ते देखील महत्वपूर्ण आहे. प्रेक्षक त्या ठिकाणी थोडेफार इंटरेस्टेड बघायला मिळाले. आता पंच काय दर्शवतायत ते आपण बघूया. आणि चौकार आहे किंवा षटकार आहे किंवा हा चेंडू थांबवला गेलाय याकरिता परीक्षण करायचंय. थर्ड अंपायर आपण या आणि योग्य निर्णय जरूर पोहोचवा. हेमंत परदेशी आहेत आमच्या समवेत. बघूयात त्यांचा काय निर्णय येतोय. प्रयत्न चांगले होते, परंतु प्रेक्षकांनी थोडासा इंटरेस्ट दाखवला की कदाचित चेंडू सीमारेषा पलीकडे, आणि म्हणून गणेश गायकवाड पंचांनी दर्शवलंय की येथे आपण परीक्षण करणार आहोत. हायकोर्टमध्ये मॅटर सुरू होतं. हायकोर्टमध्ये केस मात्र सुटलेली नाही. आता आपण सुप्रीम कोर्टमध्ये आलेलो आहोत. बघूयात हेमंत परदेशी ॲज अ थर्ड अंपायर काय निर्णय देतात. आणि षटकार आहे. षटकार थांबवला गेलाय. काय घडलंय, काय बिघडलंय, कोणी केलाय वार, कोणी केलाय पलटवार. चेंडू गेलेला आहे का आरपार, की मग फलंदाज होणार आहे गपगार. भरपूर यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहेत. आणि सध्या प्रलंबित असा हा काळ आहे. हेमंत परदेशी आणि हा चेंडू सीमारेषेच्या अलीकडेच थांबवला गेलाय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ऍब्सोल्युटली. अजय माने, व्हाट अ ग्रेट स्टॉप. जो किसी की ना माने उसका नाम है अजय माने. आणि संघाकरिता काही धावा वाचवल्या. ऍब्सोल्युटली ग्रेट स्टॉप. बघा एका क्षणामध्ये 5 धावा वाचवलेल्या आहेत अजय माने यांनी. या 5 धावा फार मोठी तफावत निर्माण करू शकतात. आणि क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे ते दर्शवणारा हा क्षण होता. जर तुमच्या संघामध्ये चांगले फिल्डर असतील तर ते विजयामध्ये महत्वपूर्ण भूमिका अदा करू शकतात. स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न बघायला मिळाला. ट्रिपलच्या रोटेशन करिता काय एफर्ट्स आहेत. धावांसाठी धावा धाव. गेंद और बल्ले के बीच में छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में कौन डालेगा भंग. चेंडू शिल्लक आहे 13. धावा करायच्या आहेत अजूनही
35, 13 गेंदे शेष, 35 की है जरूरत। कश्मकश ये मुकाबला, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से। रोचक रोमांचक ये मैच है। पुढचा बॉल, स्क्वेअर कट, टिप्स पेपर कव्हरच्या दिशेने रवीच्या बॅट मधून घेऊ की नको घेऊ, डबल माइंड सेट, खराब फेकी आहे, ते 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु कॉलिंग खराब होतं आणि त्या कारणास्तव सिंगल वरतीच सॅटिस्फॅक्शन व्यक्त करण्यात आलेलं आहे। शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय, विजयासाठी तब्बल अजूनही करायचे आहे 34 धावा। वेळेचा विचार आपण करूयात। आतापर्यंत या सत्राकरिता 23 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहे, 4 षटके हाताळण्याकरिता। चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या आहेत 34, 12 गेंदे 34 रन, 34 रन 12 गेंदे। लेट्स फाइट। संकट येण्यापूर्वी त्याची चिंता कधीही करत बसू नका, संघर्ष करायला शिका, संघर्ष करायला शिका। टीट फॉर टॅट, मैदानाच्या आतमध्ये रवीची तळपलेली आहे बॅट, ठोसास ठोसा। बघा रवी फलंदाजी करतोय तरी कसा, आणि येथे 12 मध्ये 34 ची आवश्यकता असताना रवी जर मैदानावरती थांबला तर या सामन्यामध्ये 100% विजयश्री देखील खेचून आणू शकतो। एक सेट बॅटर आहे, चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय। 12-34 हे समीकरण, खूप चांगली लढत, उत्कंठावर्धक असा सामना आहे आणि खास करून हे 5वं षटक जे आहे ते फारच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नक्की कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये? त्रिमूर्ती स्पोर्ट्स करवली टी की मग फलंदाजी करणारा अमोल कागले अँड सूरज भुरळे प्रेमी कागल? कोण 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 जिंकणार कोण? एकच यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। 5व्या षटकाला बघता बघता सुरुवात होते, गोलंदाज सज्ज होत आहेत, गोलंदाजी मार्कवेअर मिस्टर अजय, परंतु अजयला मिळवून द्यावा लागेल विजय। संघ सध्या तरी या बॅलन्सिंग स्थितीमध्ये आहे। पहिलाच बॉल फुलटॉस होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने या फटक्याची निवड करण्यात आलेली आहे। एक धाव परिपूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी स्ट्राइक आपल्याकडे राखून ठेवायचे म्हणून जाणून बुजून या विकेटचा त्याग करण्यात आलेला आहे। हा गेम प्लॅनचा भाग आहे, कारण जितकी जास्त स्ट्राइक रवीकडे राहणार तितके सामने जिंकण्याची शक्यता दाट आहे, अफाट आहे। मध्येच ही विकेट देखील आहे। घेऊयात एक छोटासा ब्रेक, येऊयात मॅच मध्ये। यावेळेला मी अतिशय चेंडू 33 धावा, सामना ऑन, मैच इज ऑन, गेम इज ऑन। कौन बनेगा डॉन? किसकी विकेट होगी गॉन? क्वेश्चन मार्क भरपूर आहेत। सामना उत्कंठावर्धक आहे। पुढचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, मिड विकेटच्या दिशेने रवीच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या पल्लीकडे। हम है, बाकी पानी कम है, रवि में बहुत दम कम है। गेंदे शेष 10, रन चाहिए 29। क्या बात है। जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारूद बनता है उसको रवि कहते हैं। व्हाट अ मॅच, काय खेळलाय, नडलाय, झगडलाय। 16 चेंडूंमध्ये वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय रवी। व्हाट अ बैटिंग, एक गेम चेंजर खिलाड़ी बनलेला है। ना कद बड़ा ना पद बड़ा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा। पुढचा बॉल वन्स अगेन लॉफ्ट केलाय वाइडिश लॉंगच्या दिशेने, आणि येथे बघूया नक्की काय डिसिजन येणार आहे, परंतु हा खूप मोठा मोमेंट असणार आहे या मॅच मधला। ज्या रीतीने हा जल परिपूर्ण केलाय अनिकेत पाटोळे, करतो भल्या भल्या फलंदाजांचे वाटोळे, त्याचं नाव आहे अनिकेत पाटोळे। आणि काय झेल घेतलाय, काय झेल घेतलाय बघा। हे ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत ऑन स्क्रीन। कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं बघा। करतो भल्या भल्या धुरंधर फलंदाजांचे वाटोळे, त्याचं नाव आहे अनिकेत पाटोळे। काय झेल घेतलाय, काय झेल घेतलाय, वा 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 वा, तूच रे छावा अनिकेत भावा। आणि सध्या तरी छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये तुझीच हवा। वा वा,
काय झेल घेतलाय, खूप सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण आहे. अशाच प्रकारचा एक झेल सूर्यकुमार अशोक यादव यांनी डेव्हिड मिलरचा घेतला होता आणि तेथून भारतीय संघ विश्वविजेता बनला. अशाच प्रकारचा एक झेल अमनजीत कौर या महिला क्रिकेटरने लॉरा वुल्फाट या दक्षिण आफ्रिकेच्या संघ नायिकेचा घेतला होता. तेथे देखील वुमन्स वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ विजेता झाला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9, धावा करायच्या आहेत 29. उदयजी पाटोळे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे या झेल करिता. शेअर मार्केट देखील वाढू लागलेलं आहे, परंतु सामना अजून देखील शेष आहे. 9 चेंडू आणि 29 धावा. कोणत्या संघाची राहणार आहे हवा, कोणत्या फलंदाजाची आणि गोलंदाजाची केली जाईल वाहवा, भरपूर यक्ष प्रश्न. पुढचा बॉल गोलंदाज घेऊन सुसज्ज अजय मिळवून देईल का विजय की मग दिग्विजय, बघूयात. वन्स अगेन लॉफ्ट केलंय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. बघा क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचं महत्व किती मोठं आहे. जर या मॅच मध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी संघ जिंकला तर तो ना गोलंदाजीच्या बळावर ना फलंदाजीच्या बळावर. जर ते जिंकले तर क्षेत्ररक्षणाच्या बळावर ते जिंकणार आहेत. इतकं इम्पॉर्टंट आहे क्षेत्ररक्षणाचं. ज्या संघाकडे चांगला फील्ड अटॅक आहे तो संघ जिंकणार. म्हणून जेव्हा 24 सप्टेंबर 2007 मध्ये भारताने पहिला T20 विश्व करंडक जिंकला धोनीच्या नेतृत्वाखाली, तेव्हा त्याने सुरेश रैनाला लगेच संधी दिली संघामध्ये, जेणेकरून चांगले क्षेत्ररक्षक मिळतील. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आहे, वाईड इज लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू निघून जातोय प्रचंड वेगाने. बंदुकीतून गोळी सुटावी तसा चाबूक चाबूक चाबूक, कॉपी बुक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. अजूनही या सामन्यामध्ये भरपूर काही शेष आहे, विशेष आहे. चेंडू शिल्लक आहेत 7, धावा करायच्या आहेत 23. व्हॉट अ मॅच. झुंजार वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. सलमान ऑन स्ट्राइक. वन्स अगेन स्ट्रेट डाउन द ग्राउंड, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली जान. फलंदाज आहे, फलंदाजी करणाऱ्या संघाची आन बान शान आणि नाव आहे सलमान. हा जो महत्वपूर्ण फटका आहे, आता वेळेचा विचार आपण जरूर करूयात. पंचांच्या माहितीसाठी 29 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. 29 मिनिटे खर्च करण्यात आले. त्याने त्या कारणास्तव आता एक क्षेत्ररक्षक जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जरूर घेतला जाईल. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा करायच्या आहेत 17. कोणत्या संघासाठी आहे खतरा आपण बघूयात. 6 बॉल रिमेनिंग, 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. फलंदाजी करणारा अमोल कागळे, सूरज भुरळे प्रेमी कागल संघ विजयी होणार आहे की मग क्षेत्ररक्षण करणारा त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी. काय घडणार या मॅच मध्ये, उत्कंठावर्धक लढत आहे. चित्तथरारक, चित्तवेधक, चित्ताकर्षक, रोचक, रोमांचक, रोमहर्षक अशी लढत आहे. उत्कंठा शिगेला पोहोचलेले आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावा करायच्या आहेत. काळ बदलते, वेळ बदलतो, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी क्रिकेटमध्ये ठेवावीच लागते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलतो. मनात क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जिंकण्याचीच ईर्ष्या ठेवा मित्रांनो, कारण नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्कीच बदलतो. आता कोणत्या संघाची बदलणार आहे वेळ आणि कोण जिंकणार आहे क्रिकेटचा हा खेळ, चौकार षटकारांचा बसणार आहे मेळ. बघूयात या षटकामध्ये काय घडते. 6 चेंडू 17 धावा. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या षटकामध्ये प्रथम मेश आलेला. प्रसाद ऑन स्ट्राइक. 6 गेंदे शेष, 17 की है जरूरत. पहिल्या चेंडूवर हो हल्ला हो गुल्ला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार प्रसादच्या बॅटमधून. सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती षटकाराला. आता 5 चेंडू आणि 11 धावा.
स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल येत आहे. काय सामना बघायला मिळतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावा करायच्या आहेत. सामना बरोबरी सुटला तर काय नक्की प्लेइंग कंडिशन आहे सध्या यावरती चर्चा विनिमय सुरू आहे आयोजकांमध्ये, नियोजकांमध्ये, संयोजकांमध्ये आणि आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल. जर सामना बरोबरी सुटतोय तर नेमकं काय सुपर ओव्हर खेळवली जाईल दोन्ही संघांच्या माहितीसाठी. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे. काय जबरदस्त पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत विकेटचं देखील पतन करण्यात आलेलं आहे. खूप चांगला सामना आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावा करायच्या आहेत. क्रिकेटचा हा खेळ फार मोठ्या रंजकतेच्या शिखराने अगदीच गजबजलेला खेळ आहे. अजून देखील या मॅच मध्ये काही होऊ शकतं. 3 मध्ये 10 होऊ शकतात. विजय हजारे ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं होतं ऋतुराज दशरथ गायकवाड यांनी 6 चेंडूत 7 षटकार खेचलेले आहेत. क्रिकेट 3 मध्ये 10 होऊ शकतात. मी करेन हा आत्मविश्वास. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. जिद्द, चिकाटी, एकाग्रता, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा, मी सामना जिंकवणार ही इच्छाशक्ती फार आवश्यक असते. समोर कोणताही गोलंदाज असो, आता 3 मध्ये 10 करायचे आहेत म्हणजे मोठे फटके मला खेळावे लागणार. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपता आलं पाहिजे. चंदन स्वतः झिजते परंतु इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची निर्मिती करते. माणसाचं आयुष्य देखील तसंच आहे. आपल्या कर्मामध्ये तो दमखम असायला हवा. 3 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. प्रथमेशचा पुढील बॉल, निर्णायक बॉल. स्लोवर वन, गती परिवर्तन, बिटवीन द गॅप, वाईड इज लॉग ऑफ, सीमारेषा पार, चौकार, आर पार, गोलंदाज गपगार. क्या बात है, क्या बात है. आता चेंडू शिल्लक आहेत 2, धावा करायच्या आहेत 6. अमोल पाटील, सबसे कातिल गौतमी पाटील, तिला फेल केलंय त्याचं नाव आहे अमोल पाटील. पाटलाचा नाद करायचा नाही. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ 2, धावा करायच्या आहेत 6. प्रेक्षकांनो हा सामना पहा. काय लढत आहे, काय लढत आहे. दोन्ही संघांनी 100% समर्पण दिलेलं आहे या मॅच मध्ये. सॉलिड हाय व्होल्टेज सामना, अटीतटीचा सामना, पैसा वसूल सामना, नख कुरतडण्यास भाग पाडणारा सामना. जे प्रेक्षक बसलेले होते त्या उभे झालेले आहेत. जे उभे झाले होते त्यांनी चालायला सुरुवात केलंय. हृदयाचे ठोके वैज्ञानिकांच्या मते एका मिनिटाला 72 पडतात परंतु आता ती संख्या 90, 92, 94. धकधक धकधक धकधक. 2 चेंडू 6 धावा. वन्स अगेन लॉफ्ट केलंय अमोल पाटीलने. चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. सुरेश कांबळे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. कवठे महाकाळचा ब्रँड, त्याने टिपलाय झेल. फलंदाज अमोल पाटीलचा संपलाय खेळ परंतु सामना अजून देखील जीवित आहे. चेंडू शिल्लक आहे 1, धावा करायच्या आहेत 6. टीव्ही बंद नका करू, प्रेक्षकांना हा सामना पहा. कमॉन डीजे. शहाऐंशी मध्ये एका चेंडूमध्ये 4 धावा करायच्या होत्या. गोलंदाज होता चेतन शर्मा, फलंदाज होता जावेद मियादाद, त्याने षटकार खेचला. 2019 मध्ये निधिहास ट्रॉफी मध्ये गोलंदाज होता सौम्या सरकार, एका चेंडूमध्ये 5 धावा करायच्या होत्या. दिनेश कार्तिकने षटकार खेचला होता. रायझिंग पुणे सुपर जायंट्सच्या संघाकडून 2 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना महेंद्र सिंग धोनी यांनी अक्षर पटेलच्या विरोधात 2 षटकार खेचले होते. येथे ती संधी आलेली आहे फलंदाज विष्णूकडे. हिरो बनण्याची संधी आहे. रातोरात हिरो बनू शकतोय विष्णू. 1 चेंडू 6 धावांची गरज. यावेळेला ऑन साइडला नाकद बडा, नापद बडा. क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बडा. विष्णू एका रात्रीमध्ये मालामाल, प्रसिद्धीच्या झोतात इतिहास लिहिलेला आहे आपल्या बॅटने. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना विष्णूच्या बॅटमधून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती शाहू क्रीडांगण कागलमध्ये चंदेरी, रुपेरी, सोनेरी पानांवरती विष्णूने मात्र इतिहास लिहिलेला आहे. चेंडू शिल्लक होता 1, धावा करायच्या होत्या 6 आणि दिनेश कार्तिक, जावेद मियादाद यांची आठवण. बघूया नक्की पंच काय सांगतायत. पंच
आपला निर्णय नक्की काय आहे, परीक्षण करायचं आहे? नक्कीच ते हेमंत परदेश आलेले आहेत, परीक्षण देखील केलं जाईल. नक्की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे किंवा नाही, परंतु हे चित्र तुम्ही बघा, अक्षरशः विष्णू यांना खांद्यावरती उचलून घेण्यात आलंय, कारण आज मात्र त्यांनी इतिहास लिहिलेला आहे किंवा नाही याचं परीक्षण सुरू आहे. आणि हा षटकार, थर्ड अंपायरचा इशारा, षटकार. आणि विष्णूने आज मात्र दाखवून दिलं की क्रिकेटच्या या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. एक वेळ राजकीय नेते कमी पक्ष बदलतील, सरडा कमी रंग बदलेल, माणसाने सरडाला देखील मागे सोडलंय रंग बदलण्याच्या बाबतीत. आणि त्या माणसापेक्षा जास्त कोण रंग बदलत असेल तरी क्रिकेटची खेळपट्टी